नमस्कार. मल्टीपर्पज ग्रेव्हीचे टेक्स्चर बघा. टेक्स्चर असे आले म्हणजे ग्रेव्ही परफेक्ट झाली. रंग बघा काय सुंदर आला आहे. आज आपण फक्त ग्रेव्ही कशी बनवायची हेच बघणार नाही, तर ती ग्रेव्ही खूप दिवस फ्रीजमध्ये कशी टिकवायची तेही बघणार आहोत. ह्यापासून तुम्ही हॉटेलच्या 50पेक्षा जास्त प्रकारच्या भाज्या बनवू शकता. तसेच ह्यापासून व्हेज व नॉनव्हेज दोन्हीही बनवू शकता. सुरुवातीला एका बोलमध्ये मगजबी 50 ग्रॅम, काजू 50 ग्रॅम कोमट पाण्यात भिजत घालूया. हे असे भिजत घातल्याने मऊ होतात व पेस्ट छान होते. मगजबी अवेलेबल नसेल तर नाही घातले तरीही चालेल. हे 20 ते 25 मिनिटे भिजण्यासाठी ठेवूया. कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करूया. गरम तेलात पाऊण किलो कांदा. गॅसची फ्लेम मिडियम आहे. कांद्याची पेस्ट करून घेणार आहोत म्हणून हा मोठा कापला आहे. हा फक्त मऊसूत करायचा आहे, त्यामुळे तांबूस रंग येऊ देऊ नका, नाहीतर ग्रेव्हीची टेस्ट बिघडेल व रंगही काळपटेल. थोडेसे मीठ. ही मल्टीपर्पज ग्रेव्ही बनवायला वेळ जास्त लागतो, पण अशी तयारी करून ठेवली तर फक्त 10 मिनिटात हॉटेलसारखी कोणतीही भाजी तयार करता येते व स्वयंपाकही पटकन होतो. कांदे मऊ झाले आहेत. आता अर्धा किलो स्वच्छ धुतलेले टोमॅटो, 2 इंच आल्याचे तुकडे, 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या, मुठभर कोथिंबिरीच्या काड्या. मल्टीपर्पज ग्रेव्हीत ह्यांचा फ्लेवर खूप छान येतो. टोमॅटो आंबट नाहीत. हे ताजे व लाल रंगाचे घेतले तर ग्रेव्ही छान होते. टोमॅटो लवकर मऊसूत होण्यासाठी थोडेसे मीठ घातले आहे. काजू व मगजबीमुळे ग्रेव्ही हॉटेल ढाब्यासारखी तयार होते. ह्यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. पाहुणे येणार असेल तर 1 दिवस अगोदरच अशी ग्रेव्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवले तर तुमचा स्वयंपाक पटकन होईल. परतताना थोडेसे मीठ घातल्यामुळे कांदा व टोमॅटो पटकन मऊसूत झाले आहेत. एका मोठ्या प्लेटमध्ये हे साहित्य काढून घेतले आहे. हे पूर्णपणे थंड करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले साहित्य. सुरुवातीला अर्धे साहित्य मिक्सरच्या भांड्यात ओतले आहे. त्यात भिजवलेले काजू व मगजबी. मार्केटमध्ये तुकडा काजू मिळतात, ते अख्ख्या काजूपेक्षा स्वस्त असतात. काजू व मगजबीमुळे ग्रेव्हीला बाइंडिंग छान येते. 3 ते 4 आईस क्यूब्स. ह्याऐवजी थंड पाण्याचा वापर करू शकता. आईस क्यूब्सने मिक्सरचे भांडे गरम होत नाही व ग्रेव्ही काळपट पडत नाही. आता ही गाळून घेऊया. त्यासाठी एका बोलवर चाळणी. त्यात सुरुवातीला अर्धी पेस्ट. ह्याने ग्रेव्हीमध्ये जाड तुकडे असतील तर काढता येतात व ग्रेव्ही मऊ मखमली होते. सर्व ग्रेव्ही गाळून घेतली आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता पेस्ट परफेक्ट झाली आहे. आता कढईत पाऊण कप तेल गरम करूया. ह्या ग्रेव्हीसाठी तेल जास्त वापरतात, त्यामुळे ती जास्त दिवस टिकते. इथे तेल जास्त वापरण्याचे अजून एक कारण म्हणजे आपण ग्रेव्ही जास्त प्रमाणात बनवत आहोत. तेलात 4 तेजपान कापून घालूया. तेल गरम झाल्यावर फ्लेम लो केली आहे. ह्याने खडे मसाले व सुके मसाले करपत नाही. 1 इंच दालचिनीचा तुकडा तोडून घालूया. काळी मिरी 1 मोठा चमचा, चक्री फूल 1, मसाला वेलची 2, लवंग 8 ते 10, हिरवी वेलची 4 ते 5. परतून घेऊया. आता सुके मसाले घालूया. काश्मीरी लाल तिखट 2 मोठे चमचे. हॉटेलमध्ये हेच वापरतात कारण ह्याने रंगही छान येतो व हे चवीला कमी तिखट असते. हळद 1 छोटा चमचा, जिरे पावडर 2 छोटे चमचे, धने पावडर 2 छोटे चमचे. हे खडे मसाले लो फ्लेमवर परतल्यामुळे ह्याचा फ्लेवर खूपच छान येत आहे. लो फ्लेममुळे हे थोडेसुद्धा करपले नाहीत. आता कांदा टोमॅटोची पेस्ट. कांदा टोमॅटो परतून घेतल्यामुळे ग्रेव्ही जास्त दिवस टिकते, चवही अजून वाढते. आता ही ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत परतूया. गॅसची फ्लेम लो आहे. तुम्हाला भाजी तिखट आवडत असेल तर तुमच्याकडे जे तिखट आहे ते तुमच्या चवीनुसार किंवा 2 मोठे चमचे वापरू शकता. चवीनुसार मीठ. ग्रेव्हीवर आपण झाकण ठेवले आहे
कारण ह्याचे थेंब हातावर उडू शकतात. झाकण ठेवले तरीही अधूनमधून झाकण काढून ग्रेव्ही हलवावी, त्यामुळे ती कढईच्या तळाला लागणार नाही. जर तळाला करपेल असे वाटत असेल तर नॉनस्टिक कढईचा वापर करू शकता. ही एक महत्त्वाची टीप आहे. ग्रेव्हीला तेल सुटले आहे. हॉटेलमध्ये अशी ग्रेव्ही बनवून ठेवतात व आपण ऑर्डर केल्यावर फक्त 10 मिनिटात भाजी बनवून देतात. घरीच बनवलेली अशी ताजी ग्रेव्हीची भाजी खायला खूपच चविष्ट लागते. टेक्स्चर बघा, ग्रेव्हीचे खूपच दाणेदार झाले आहे, म्हणजेच ही परफेक्ट शिजली आहे. फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस टिकते व फ्रीजरमध्ये 1 महिना टिकते. ह्यात साखर 1 छोटा चमचा, ह्याने चव व रंग बॅलन्स होतो. ग्रेव्ही बघा काय मस्त दिसत आहे. ह्यातील खडे मसाले भाजी बनवताना काढून टाकूया. आता रक्षाबंधन येणार आहे, तेव्हा अशी ग्रेव्ही बनवून त्यापासून पनीर बटर मसाला, काजू मसाला किंवा पनीर कढाई अशा पनीरच्या भाज्या बनवून रक्षाबंधन आनंदात साजरा करू शकता. ह्यापासून तुम्ही हॉटेलची भावाला जी आवडत असेल ती भाजी बनवू शकता. आता ग्रेव्ही जास्त दिवस टिकण्यासाठी आपण अजून एक स्टेप करणार आहोत. एका बोलमध्ये थंडगार पाणी घेतले आहे, त्यात आईस क्यूब्स, त्यावर ग्रेव्ही. असे केल्याने ग्रेव्ही जास्त दिवस टिकते. ही चमच्याने उलटपालट करूया. गरम ग्रेव्ही अशा पद्धतीने थंड केल्याने ही खूप दिवस टिकते, खराब होत नाही. अजून एक म्हणजे आईस क्यूब्स बनवतो त्यात अशी ग्रेव्ही भरून ठेवावी. जेव्हा पाहिजे तेव्हा ह्यातील ग्रेव्हीचे क्यूब्स जेवढे पाहिजे तेवढे घेऊन हॉटेलसारखी भाजी बनवू शकता. एखाद्या हवाबंद काचेच्या बोलमध्ये ठेवू शकता. आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत, तेव्हा अशी तयारी आधीच करून ठेवली तर तुम्हाला स्वयंपाकाचा स्ट्रेस येणार नाही. मल्टीपर्पज ग्रेव्हीपासून पनीर बटर मसाला बनवूया. त्यासाठी 200 ग्रॅम पनीर घेतले आहे. त्यावर थोडीशी हळद, लाल तिखट, कसुरी मेथी, थोडेसे मीठ. पनीरला सुके मसाले व्यवस्थित कोट करून घेऊया. हे असेच ठेवूया. आता कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करूया. बटर 1 मोठा चमचा, जिरे अर्धा छोटा चमचा. जिरे तडतडल्यावर पनीर. हे फक्त 1 मिनिट परतून घेऊया. पनीर 1 मिनिट परतल्यावर आपण बनवलेल्या मल्टीपर्पज ग्रेव्हीमधील थोडीशी ग्रेव्ही, गरम मसाला पाव छोटा चमचा, आवश्यकतेनुसार गरम पाणी, चिमूटभर मीठ, फ्रेश क्रीम, कोथिंबीर, कसुरी मेथी, थोडेसे पनीर किसून घालूया. पनीर बटर मसाला फक्त 10 मिनिटात बनवला आहे. तयार आहे मल्टीपर्पज ग्रेव्ही. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.